सावधान, खांदेदुखीकडे तुम्ही दुर्लक्ष करताय का? हा एक गंभीर आजार असू शकतो. रात्री झोपताना कुशीवर वळले की खांद्यात तीव्र कळ येते का? किंवा कपाटावरून एखादी वस्तू काढताना, गाडी चालवताना हात वर खाली करायलाही प्रचंड त्रास होत असेल, जर तुमचं ह्याच्यासाठी उत्तर हो असेल, तर हा व्हिडिओ नक्की तुमच्यासाठी आहे आणि अत्यंत महत्त्वाचा आहे. अनेकदा लोक खांदेदुखीला फक्त फ्रोझन शोल्डर समजून वर्षानुवर्ष शेक देत बसतात, पेनकिलर्स खातात. पण तुम्हाला माहिती आहे का 70% प्रकरणामध्ये हे कारण फ्रोझन शोल्डर नसून काहीतरी वेगळंच असतं आणि योग्य वेळी अचूक निदान न झाल्यास खांद्याचे स्नायू कायमचे निकामी होऊ शकतात. नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर उत्तम सिधे, पेन मॅनेजमेंट आणि स्पाइन स्पेशलिस्ट, पुणे. अंडरस्टँड पेन या आमच्या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत खांदेदुखीची मुख्य कारणे काय आहेत, क्लिनिकमध्ये अवघ्या 2 मिनिटात त्याचे अचूक निदान कसं केलं जातं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे कोणत्याही मोठ्या शस्त्रक्रियेशिवाय यावर कोणते आधुनिक उपचार उपलब्ध आहेत. खांदेदुखीची 2 महत्त्वाची कारणे. जेव्हा रुग्णाला खांदेदुखी होते तेव्हा प्रामुख्याने 2 मोठे आजार समोर येतात. पहिले कारण म्हणजे फ्रोझन शोल्डर. यामध्ये खांद्याचा सांधा आणि त्याच्या बाजूची कॅप्सूल आखडते, म्हणजे स्टिफ होते. परिणामी रुग्णाचा हात वर जाणे, मागे जाणे पूर्णपणे मर्यादित होते, म्हणजे रेंज ऑफ मोशन कमी होते. दुसरे कारण म्हणजे रोटेटर कफ डिसीज. म्हणजे आपल्या खांद्याला जोडणारे आणि त्याच्या हालचाल नियंत्रित करणारे 4 प्रमुख स्नायू असतात, ज्याला आपण रोटेटर कफ म्हणतो. वयोमानानुसार सततच्या घर्षणामुळे किंवा अचानक लागलेल्या झटक्यामुळे या स्नायूला सूज येते किंवा ते अंशतः फाटतात, म्हणजे पार्शल टिअर होतो. लोकांचा गोंधळ कुठे होतो तर फ्रोझन शोल्डर आणि रोटेटर कफ या दोन्हीची लक्षणे सुरुवातीला सारखीच वाटतात, पण दोघांचे उपचार पूर्णपणे वेगळे आहेत. जर स्नायू फाटला असेल आणि तुम्ही चुकीचे व्यायाम केले तर तो स्नायू आणखी जास्त फाटू शकतो. म्हणूनच अंदाज लावण्यापेक्षा अचूक निदान आणि ॲक्युरेट डायग्नोसिस करणे अत्यंत गरजेचे आहे. पूर्वी खांद्याच्या आत नक्की काय चाललंय हे पाहण्यासाठी थेट MRI करावा लागायचा, जो खर्चिक असतो आणि त्यासाठी वेळही लागतो. पण आज वैद्यकीय विज्ञानाने खूप प्रगती केली आहे. आता आम्ही क्लिनिकमध्ये मस्क्युलोस्केलेटल अल्ट्रासाऊंडचा वापर करतो. हा अगदी तसाच अल्ट्रासाऊंड आहे जसा आपण पोटासाठी करतो. पण यामुळे केवळ 1 ते 2 मिनिटात थेट स्क्रीनवर खांद्याची लाईव्ह मूव्हमेंट म्हणजे डायनॅमिक स्टडी आपल्याला करता येते, पाहता येते. खांद्याचा सांधा, तिथली सूज किंवा रोटेटर कफचा स्नायू कुठे फाटला आहे का, हे आपल्याला क्लिनिकमध्येच अगदी स्पष्टपणे दिसते. हे पूर्णपणे सुरक्षित आणि वेदनामुक्त आहे. मुख्य भाग म्हणजे ह्याचे उपचार हे विना शस्त्रक्रिया होऊ शकतात. याच्यामध्ये बरेच उपचार आता आधुनिक मेडिकल फील्डमध्ये अवेलेबल आहेत. आता वळूयात सर्वात महत्त्वाच्या भागाकडे, म्हणजे उपचार काय आहेत. अनेक रुग्णांना वाटतं की स्नायू फाटला आहे किंवा खांदा स्टिफ झालाय, म्हणजे आता ऑपरेशनच करावे लागेल. पण तसे नाही. सुरुवातीचा टप्पा म्हणजे इनिशियल स्टेजमध्ये जर समस्या प्राथमिक असेल तर आम्ही रुग्णाला विशेष फिजिओथेरपी किंवा व्यायामाचे मार्गदर्शन करतो. ॲडव्हान्स स्टेज असेल, जर स्नायू अंशतः फाटला असेल, म्हणजे पार्शियल टिअर असेल किंवा सूज असेल, तर आज आपल्याकडे ऑर्थोबायोलॉजिक्स चे अत्यंत प्रगत उपचार उपलब्ध आहे. यामध्ये PRP म्हणजे प्लेटलेट रिच प्लाझ्मा, बोन मॅरो ट्रीटमेंट, हा इंजेक्शनचा याद्वारे देण्याचं इंजेक्शन दिले जाते आणि त्याचा आपण समावेश ऑर्थोबायोलॉजिक्समध्ये करतो. यात रुग्णाच्या रक्तातील ब्लड किंवा बोन मॅरो काढून त्यावर प्रक्रिया करून ते कॉन्सन्ट्रेट प्रॉडक्ट्समध्ये केले जाते. अल्ट्रासाऊंडचा अचूक अचूक मार्गदर्शनाखाली थेट खांद्याच्या खराब झालेल्या भागात ते सोडले जाते. यामुळे नैसर्गिकरित्या तो स्नायू पुन्हा स्वतःहून बरा होऊ लागतो. या आधुनिक उपचार पद्धतीमुळे रुग्णाला कोणत्याही मोठ्या शस्त्रक्रियेची गरज पडत नाही. हॉस्पिटलमध्ये ॲडमिट व्हावे लागत नाही आणि रुग्ण काही दिवसातच आपले दैनंदिन कामं परत सुरू करू शकतो. त्यामुळे मित्रांनो, खांदेदुखीला सामान्य समजून दुर्लक्ष करू नका आणि वेदनाशामक गोळ्या म्हणजे पेन किलर्स खाऊन किडनीवरती सूज आणू नका. योग्य वेळी योग्य डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि वेदनामुक्त आयुष्य जगा. जर तुम्हाला किंवा तुमच्या कुटुंबातील कोणालाही खांदेदुखीचा त्रास असेल, तर तुम्ही खालील दिलेल्या नंबरवरती संपर्क साधून आमच्या क्लिनिकमध्ये अपॉइंटमेंट घेऊ शकता किंवा दुसऱ्या कुठल्याही तज्ज्ञाला भेटून खांदेदुखीबद्दल निदान करू शकता. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, व्हिडिओला लाईक करा आणि आरोग्यविषयक अशा शास्त्रीय आणि सोप्या माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका. धन्यवाद. सुरक्षित राहा आणि निरोगी राहा.